नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 12वी अर्थशास्त्र प्रकरण क्रमांक 3 मधील मागणीचे निर्धारक किंवा मागणीवर निर्धारित करणारे घटक आपण पाहणार आहोत. आता मागणीवर निर्धारित करणारे जे घटक आहेत त्यामध्ये पहिला जो घटक आहे तो आहे किंमत. मागणीवर परिणाम करणारा हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण व महत्त्वाचा घटक म्हणजे किंमत होय. किंमत व मागणी यांचा व्यस्त संबंध असतो. जेव्हा किंमत वाढते तेव्हा मागणी संकोचते आणि किंमत कमी होते तेव्हा मागणी विस्तारते. आपण मागणीचा जो नियम आहे, मागणीच्या नियमामध्ये आपण बघितलं की आपण मागणीची व्याख्या बघितली की क्रय शक्ती व पैसे खर्च करण्याची मानसिक तयारी यांचे पाठबळ असणारी इच्छा म्हणजे मागणी होय. आपण त्यामध्ये मागणीची किंमत, स्थळ व वेळ या घटकांशी संदर्भ असतो. मागणी ही सापेक्ष संकल्पना असून उपयोगिता व मागणीचा आधार असतो हे आपण पाहिले. तर मागणीवर निर्धारित करणारे जे घटक आहेत यामध्ये किंमत हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. किंमत व मागणी यांचा व्यस्त संबंध असतो. जेव्हा किंमत वाढते तेव्हा मागणी संकोचते आणि किंमत कमी होते तेव्हा मागणी विस्तारते. दुसरा महत्त्वाचा घटक आहे उत्पन्न. मागणीवर परिणाम करणारा आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे उत्पन्न होय. उपभोक्त्यांच्या उत्पन्नाचा त्यांच्या खरेदी शक्तीवर परिणाम होतो. म्हणजे एखाद्या उपभोक्त्याचं उत्पन्न जास्त असेल तर तो त्याच्या उत्पन्नामधून बराचसा भाग हा बचत म्हणून ठेवत असतो आणि बराचसा भाग हा त्यांच्या उपभोगावर खर्च करत असतो. जर एखाद्या उपभोक्त्यांचं उत्पन्न कमी असेल तर त्याला आपल्या बचतही करता येत नाही आणि उपभोगावर खर्चही पाहिजे त्यावेळेस करता येत नाही. म्हणून मागणीवर परिणाम करणारा उत्पन्न हा एक महत्त्वाचा घटक आहे की जर उत्पन्न जास्त असेल तर उपभोक्ता वस्तूची मागणी जास्त प्रमाणात करतो आणि जर उपभोक्त्याचं उत्पन्न कमी असेल तर तो त्या वस्तूची मागणी ही कमी प्रमाणात करत असतो. उत्पन्न आणि मागणी यांचा समसंबंध असतो. सर्वसामान्यपणे व्यक्तीच्या वाढत्या उत्पन्नाबरोबर मागणी वाढत जाते. या उलट उत्पन्नात घट होत झाल्यास मागणीत घट होते. म्हणून उत्पन्न हे मागणीवर परिणाम करणारे एक महत्त्वाचा घटक आपल्याला सांगता येईल. त्यानंतर आहे पर्यायी वस्तूंचा वापर. आता पर्यायी वस्तूच्या किमतीचं जे मूळ आहे तर वस्तूंच्या बाजार मागणीवर परिणाम होतो. म्हणजे कॉफीची किंमत वाढल्यास चहाची मागणी वाढते, तसेच कॉफीची किंमत कमी झाल्यास चहाची मागणी कमी होते. म्हणून पर्यायी वस्तूची किंमत म्हणजे एका वस्तूला दुसरा पर्याय उपलब्ध असेल तर त्याच्या मागणीवर साहजिकच परिणाम होतो. आपण बघितलं की पावसाळ्यामध्ये जेव्हा छत्रीची किंमत आपल्याला वाढत असते तेव्हा रेनकोटची मागणी कमी होते आणि छत्रीची किंमत कमी झाली असता रेनकोटची किंमतही कमी होते. म्हणजेच काय तर कॉफीची आपण बघितला कॉफीला पर्याय चहा आहे, छत्रीला पर्याय रेनकोट आहे. म्हणजेच काय तर कॉफीची किंमत वाढल्यास चहाची मागणी कमी होते, चहाची मागणी वाढते. तसेच कॉफीची किंमत कमी झाल्यास चहाची मागणी कमी होते. म्हणून
पर्यायी वस्तूंच्या किमती देखील मागणीच्या नियमावर आधारित आहेत. आपण मागणीच्या नियमाला एक प्रकारचे निर्धारित करणारे घटक आपण सांगू शकतो. पुढचं आहे पूरक वस्तूंच्या किमती. पर्यायी वस्तूंच्या किमतीतील मूळ वस्तूच्या बाजार मागणीवर होतो. पर्यायी वस्तूंच्या किमतीचा मूळ वस्तूच्या बाजार मागणीवर होतो. उदाहरणार्थ कॉफीची किंमत आपण बघितली की कॉफीच्या किमतीत वाढ झाल्यास चहाची मागणी कमी होते. त्याचप्रमाणे जेव्हा पूरक वस्तूंच्या किमती जर आपण बघितल्या तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला असा बदल सांगता येईल की पूरक वस्तूंच्या किमतीचा जो मूळ आहे वस्तूंच्या बाजार मागणीवर परिणाम होतो. उदाहरणार्थ पेट्रोलची किंमत वाढल्यास कारची मागणी कमी होते. तसेच पेट्रोलची किंमत कमी झाल्यास कारची मागणी वाढते. म्हणजे पूरक वस्तूच्या एकमेकाला जर त्या वस्तू पर्यायी असतील तर आपण बघितलं की पेट्रोलची जी किंमत आहे ती किंमत कमी जर झाली तर आपण कारची मागणी वाढवतो. पर्यायी पेट्रोलच्या किमती जर वाढत गेल्या तर कारची मागणीही कमी होते. म्हणून एकमेकांना पर्यायी पूरकही मागणीच्या निर्धारावर परिणाम करणारे घटक आपल्याला सांगता येतील. पुढचं आहे वस्तूंचे स्वरूप. एखादी वस्तू जीवनावश्यक असेल, आता मागणीवर निर्धारित करणारे महत्त्वाचा घटक म्हणजे वस्तूंचे स्वरूप. की एखादी वस्तू जीवनावश्यक असेल म्हणजे एखाद्या वस्तूचा उपभोग अत्यावश्यक न टाळता येण्यासारखा असेल तर अशा वस्तूंच्या किमतीत चढउतार होऊनही मागणी स्थिर राहते. उदाहरणार्थ मीठ असेल, औषधी असतील इत्यादी वस्तूंची जी मागणी आहे म्हणजेच वस्तूंच्या स्वरूपाचा मागणीवरही परिणाम होत असतो. पुढचं आहे लोकसंख्येचे आकारमान. लोकसंख्येचे आकारमान आणि मागणी यामध्ये समसंबंध आढळतो. सर्वसाधारणपणे लोकसंख्येचे जे आकारमान आहेत ते वाढल्यास विविध वस्तू व सेवांची मागणी वाढते. या उलट लोकसंख्येचे आकारमान कमी झाल्यास मागणी कमी होते. म्हणून लोकसंख्येचे आकारमान देखील मागणीवर परिणाम करत असतात. पुढचा आहे जाहिरात. जाहिरात विक्री प्रोत्साहन योजना आणि प्रभावी विक्री कौशल्य ग्राहकांच्या आवडीनिवडीत बदल घडवून आणतात व अनेक वस्तूंची मागणी निर्माण करतात. उदाहरणार्थ सौंदर्य प्रसाधने, टूथब्रश इत्यादी. म्हणजे सद्य परिस्थितीमध्ये जाहिरात हा बाजार मागणीवर परिणाम करणारा एक महत्त्वाचा घटक आहे. आकर्षक जाहिराती, विक्री प्रोत्साहन योजना आणि प्रभावी विक्री कौशल्य यामुळे अनेक वस्तूंची मागणी वाढते. उदाहरणार्थ सौंदर्य प्रसाधने, टूथब्रश इत्यादी वस्तूंच्या मागणीत वाढ होते. नंतर आहे भविष्यकालीन किमतीचा अंदाज. आता भविष्यकालीन किमतीचा अंदाज जर आपण बघितला तर वस्तूची किंमत भविष्यात कमी होईल असा उपभोक्त्यांचा अंदाज असेल तर सद्यस्थितीला उपभोक्ता व त्या वस्तूंची कमी खरेदी करेल. त्याचप्रमाणे वस्तूंची किंमत भविष्यात वाढेल असा उपभोक्त्यांचा अंदाज असेल तर ती सद्यस्थितीला उपभोक्ता जास्त खरेदी करेल. म्हणजे भविष्यकालीन किमतीचा अंदाज घेऊन आपण वस्तूच्या मागणीवर परिणाम करतो. जर समजा भविष्यामध्ये एका वस्तूची किंमत वाढणार असेल तर उपभोक्ता त्या वस्तूची खरेदी आता करेल. जर भविष्यात त्या वस्तूची किंमत कमी होत असेल तर उपभोक्ता त्या वस्तूची खरेदी करणार नाही. पुढचा आहे आवडीनिवडी. आवडीनिवडी व फॅशन्स. उपभोक्त्यांच्या आवडीनिवडी आणि सवयीचा मागणीवर प्रभाव पडतो.
उपभोक्त्यांच्या आवडीनिवडीचा छंद, सवयी, फॅशन इत्यादी वैयक्तिक घटकांचाही बाजार मागणीवर परिणाम होत असतो. उदाहरणार्थ, एखाद्या वस्तूची फॅशन असल्यास त्या वस्तूची मागणी वाढते. एखाद्या वस्तूची फॅशन कालबाह्य झाली असता मागणी कमी होते. म्हणून वस्तूच्या आवडीनिवडी, व्यक्तींच्या स्वभावाच्या आवडीनिवडी, फॅशन, रूढी, परंपरा इत्यादीचा परिणाम देखील मागणीवर निर्धारित करत असतो. पुढचा आहे कर रचना. कर रचना. वस्तू व सेवांवर जास्त कर दर आकारल्यास वस्तू व सेवांची किंमत वाढून मागणी कमी केली होईल आणि वस्तू व सेवांवर कमी कर आकारल्यास वस्तू व सेवांची किंमत कमी होऊन मागणी वाढेल. म्हणजेच काय? शासनाच्या करविषयक धोरणांचा जर आपण मागणीवर परिणाम होतो हे आपण बघितलं. आयकरात किंवा वस्तूवरील सेवावरील करात वाढ झाल्यास मागणी कमी होते. या उलट आयकरात किंवा वस्तूवरील व सेवांवरील करात वाढ झाल्यास मागणी कमी होते. या उलट आयकरात किंवा वस्तूवरील व सेवांवरील करात घट झाल्यास मागणी वाढते. त्यानंतर इतर घटकांचा देखील मागणीवर परिणाम होत असतो. आता इतर घटकांमध्ये काय तर आपण बघू. नैसर्गिक आपत्ती असेल, उदाहरणार्थ पूर, दुष्काळ, भूकंप. नंतर तंत्रज्ञानातील बदल असेल, सरकारी धोरणे असतील आणि रूढी आणि परंपरा इत्यादी असेल. की नैसर्गिक परिस्थिती, पूर, दुष्काळ, भूकंप, तंत्रज्ञानातील बदल, सरकारी धोरणे, रूढी परंपरा इत्यादी इतर घटकही मागणी निर्धारित करतात. अशा प्रकारे मागणीवर निर्धारित करणारे जे घटक आहेत ते घटक आपण बघितलं. त्यामध्ये पहिलं बघितलं किंमत, की मागणी निर्धारित करणारा किंमत हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. किंमत व मागणी यात व्यस्त संबंध आढळतो. दुसरा आपण बघितलं उत्पन्न. उत्पन्न हा बाजार मागणी यात उत्पन्न व बाजार मागणी यात समसंबंध आढळतो. उत्पन्न वाढल्यास मागणी वाढते व उत्पन्न कमी झाल्यास मागणी घटते. पुढचं बघितलं पर्यायी वस्तूंच्या किमती. पर्यायी वस्तूंच्या किमतीमध्ये मूळ वस्तूंची किंमत मागणी वाढते. या उलट पर्यायी वस्तूंची किंमत कमी झाल्यास मूळ वस्तूंची किंमत ही कमी होते. नंतर पूरक वस्तूंच्या किमती बघितलं. त्यामध्ये पूरक वस्तूंची किंमत वाढल्यास मूळ वस्तूंची मागणी कमी होते व या उलट पूरक वस्तूंची किंमत कमी झाल्यास मूळ वस्तूंची मागणी वाढते. नंतर वस्तूचे स्वरूप बघितलं की आवश्यक वस्तूंची मागणी किमतीतील चढउतार होऊनही स्थिर राहते. लोकसंख्येचे आकारमान अधिक असेल तर मागणी जास्त असते व लोकसंख्येचे आकारमान कमी असेल तर मागणी कमी होते. नंतर भविष्यकालीन किमतीचा आपण अंदाज बघितला. त्यामध्ये भविष्यात एखादी वस्तू महाग होणार असल्याचा ग्राहकांचा अंदाज असेल तर वर्तमान काळात त्या वस्तूची मागणी वाढते. याउलट भविष्यात एखादी वस्तू स्वस्त होणार असल्याचा ग्राहकांचा अंदाज असेल तर वर्तमान काळात त्या वस्तूची मागणी घटत जाते. नंतर आपण जाहिरात बघितलं की एखाद्या जाहिरातीचा सुद्धा आपल्याला मागणीवर परिणाम होत असतो. आकर्षक जाहिरातींमुळे काय होते तर तसेच विक्री प्रोत्साहन योजना व प्रभावी विक्री कौशल्य यामुळे वस्तू व सेवांची मागणी वाढते. नंतर आवडीनिवडी, फॅशन, सवयी की वस्तूंविषयीच्या ज्या आवडीनिवडी आहेत फॅशनमुळे मागणी वाढते. तर नाआवडीमुळे किंवा फॅशन कालबाह्य झाल्यास मागणी कमी होते. नंतर आपण करविषयक धोरण बघितलं की वस्तू व सेवांवरील जो कर आहे वाढ झाल्यास मागणी घटते व करात घट झाल्यास मागणी वाढते. इतर घटकांमध्ये आपण नैसर्गिक परिस्थिती, तंत्रज्ञानातील बदल, सरकारी धोरण, रूढी आणि परंपरा इत्यादी इतर घटकांचाही मागणीवर परिणाम होतो. अशा प्रकारे आपण मागणीवर निर्धारित करणारे जे घटक होते त्यामध्ये किंमत, उत्पन्न, पर्यायी वस्तूंच्या किमती, पूरक वस्तूंच्या किमती, वस्तूचे स्वरूप, लोकसंख्येचे आकारमान, भविष्यकालीन किमतीचा अंदाज, जाहिरात, आवडीनिवडी, फॅशन, करविषयक धोरण, इतर घटकमध्ये नैसर्गिक परिस्थिती,
तंत्रज्ञानातील बदल, सरकारी धोरण, रूढी आणि परंपरा इत्यादी घटकांचाही आपण अभ्यास केला. आता आपण मागणीच्या नियमाचे अपवाद पाहणार आहेत. त्यामध्ये पहिला आहे गिफेनच्या वस्तू. गिफेनच्या म्हणजे हलक्या प्रतीच्या वस्तूंची किंमत कमी झाल्यास त्यांची मागणी कमी होते. हलक्या प्रतीच्या वस्तू म्हणजे गिफेन वस्तू, की ज्या वस्तूंच्या किमती कमी झाल्या तर त्याची मागणीतही वाढ होत नाही. अशा वेळी जेव्हा वस्तूची किंमत कमी होते तेव्हा त्या वस्तूंची मागणी कमी होते. सर रॉबर्ट गिफेन यांनी इंग्लंडमध्ये कनिष्ठ दर्जाच्या वस्तूंमधील संबंध शोधून काढला. जेव्हा पावाच्या किमती कमी होतात तेव्हा व्यक्ती त्याची अधिक खरेदी करतो आणि त्यांची खरेदी शक्ती आणि वास्तव उत्पन्नात वाढ होते. आणि त्याऐवजी जेव्हा उच्च दर्जाच्या वस्तू उदाहरणार्थ मांस खरेदी करण्यास प्राधान्य देतात, यालाच गिफेनचा विरोधाभास असे म्हणतात. म्हणजे गिफेनचा विरोधाभास म्हणजे काय, की कनिष्ठ वस्तू किंवा हलक्या प्रतीच्या वस्तू म्हणजे गिफेन वस्तू, की ज्या वस्तूंच्या किमती कमी झाल्यास तरी त्यांच्या मागणीत वाढ होत नाही. अशा वेळी जेव्हा वस्तूची किंमत कमी होते तेव्हा त्या वस्तूंची मागणी कमी होते. सर रॉबर्ट गिफेन यांनी इंग्लंडमध्ये कनिष्ठ दर्जाच्या वस्तूंमधील संबंध शोधून काढला. जेव्हा पावाच्या किमती कमी होतात तेव्हा त्या व्यक्ती त्यांची अधिक खरेदी करत नाही, कारण त्यांची खरेदी शक्ती आणि वास्तव उत्पन्नात वाढ होते आणि त्याऐवजी ते उच्च दर्जाच्या वस्तू खरेदी करण्यास प्राधान्य देतात. पुढचं आहे प्रतिष्ठेच्या वस्तू. मौल्यवान वस्तू जसे की हिरे, सोने इत्यादी प्रतिष्ठादर्शक वस्तू आहेत. म्हणून श्रीमंत व्यक्ती अशा वस्तूंच्या किमतीत वाढ झाली तरीही अधिक वस्तू खरेदी करतात. म्हणजे अधिक किंमत असूनही त्या वस्तूंची खरेदी केली जाते, त्याला आपण प्रतिष्ठेच्या वस्तू असे म्हणतात. सोने असतील, चांदी असेल, हिरे असेल इत्यादी. पुढचा आहे भविष्यकालीन किमतीचा अंदाज. मागणीवर परिणाम करणारा जो अपवाद आहे तो भविष्यकालीन किमतीचा अंदाज देखील आपल्याला सांगता येईल. जेव्हा लोकांना भविष्य काळात वस्तूंच्या किमती वाढतील असा अंदाज असेल तेव्हा हा मागणीचा नियम खरा ठरणार नाही. अशा परिस्थितीत वस्तूंच्या किमती वाढत असताना देखील उपभोक्ते अधिक मागणी करतात. उदाहरणार्थ दीपावलीच्या अगोदर साखर, तेल यासारख्या वस्तूंची किमती वाढत असतानाही उपभोक्ते वाढत्या किमतीला मागणी करतात, कारण दीपावलीमध्ये किमती अधिक वाढण्याची शक्यता असते. म्हणजे भविष्यात एखादी वस्तू महाग होणार असल्याचा ग्राहकांचा अंदाज असेल तर वर्तमान काळात त्या वस्तूंची मागणी वाढते. या उलट भविष्यात एखादी वस्तू स्वस्त होणार असल्याचा ग्राहकांचा अंदाज असेल तर वर्तमान काळात त्या वस्तूची बाजार मागणी घटते. पुढचा आहे किमतीचा आभास. आता किमतीचा आभास हा सुद्धा मागणीच्या नियमाला अपवाद आहे. आपल्याला सांगता येईल की अनेक वेळा उपभोक्त्यांना असे वाटते की जास्त किमतीच्या वस्तू चांगल्या दर्जाच्या असतात आणि म्हणून या वस्तूंना मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होते. उदाहरणार्थ उच्च दर्जाच्या वस्तू, की जास्त किमतीच्या वस्तू उच्च दर्जाच्या असतात असा समज असल्यामुळे किंमत जास्त असूनही मागणी जास्त असते. पुढचा आहे अज्ञान. काही वेळेस व्यक्ती अज्ञानामुळे अधिक किंमत असतानाही वस्तू खरेदी करतात. हे तेव्हाच होऊ शकते जेव्हा उपभोक्त्याला इतर ठिकाणी त्या वस्तूंबद्दल किमतीबद्दल माहिती नसते. म्हणून अज्ञानामुळे किंमत जास्त असूनही मागणी जास्त असते. पुढचा आहे सवयीच्या वस्तू.
चहासारख्या विशिष्ट वस्तूंच्या उपभोगाची सवय असल्यास अधिक किमतीलाही गरजेनुसार खरेदी केली जाते. म्हणजेच काही वस्तूंचे सवयीचे सेवन केले जात असेल तर अशा वस्तूंच्या किमतीत बदल होऊनही त्यांची मागणी स्थिर राहते. म्हणून एखाद्या मागणीला जे गिफींचा विरोधाभास दिलेला आहे त्याला आपण सांगू शकतो की गिफींच्या विरोधाभास सवयीच्या वस्तू, अज्ञान, त्यानंतर प्रतिष्ठेच्या वस्तू, भविष्यकालीन किमतीचा अंदाज इत्यादी आपल्याला मागणीच्या नियमाचे अपवाद आपल्याला सांगता येतील. धन्यवाद.